बोलला तर चाललोय आम्ही. कुठे चाललोय? आईकडे. आईकडे. मोबाईल मध्ये बघून हा चल आईकडे चाललोय आम्ही है ना. आता कुठे चाललोय? आईकडे चाललोय. चल आजची सुरुवात चालू झाली आमची. ऑफिसला चालले. प्रियांशला आईकडे सोडते. अवनी गेले शाळेमध्ये. आणि आमचा प्रियांश माझ्या बरोबर आहे. चला आता आम्ही चाललो. उशीर झाला. आईचं घर आहे. आई किती फ्लोअरवर राहते? 5. करेक्ट करेक्ट. कुठे राहते? आम्हाला लिफ्ट मध्ये. तिथे आईकडे. आईचं किती फ्लोअर आहे? 5th फ्लोअर आहे. 5th. आईचं घर वरती. हात काढा. चला प्रेस करा. चल चल आता चालले. बाय कर बाय कर बाय कर. इथे बाय कर. लवकर सुटलं. हा चला बाय. आज आता स्पोर्ट्स आहेत ना. 3 दिवस 6 तारखेपर्यंत स्पोर्ट्स आहेत. हा तर ते आता त्याला ट्युशनला म्हणजे एक्स्ट्रा क्लास त्याला हे केलं. आणि त्याला ड्रॉइंग बुक दिले ना. तर ड्रॉइंग बुक आले आता वाशीला. आज सकाळी मॉर्निंगला इडली केलेली आणि अवनीला टिफिनमध्ये आपले इडली फ्राय अशी करून दिले. तिला आवडतात. आणि जराशी फ्राय राईस सारखं तिला दिलं खायला सकाळी. त्याच्यानंतर आम्ही निघालो. चहा केला. झालं आमचं. टिफिन घेतलेला आहे बॅगमध्ये. चपाती भाजी केली आपली. वांगी बटाटा इमिजिएटली होऊन जाते. त्याच्यामुळे तीच केली. आपले काय कांदा टोमॅटो टाकला. कांदा टोमॅटो. त्याच्यानंतर काय आपले मसाले सगळे. आमचा घाटी मसाला टाकला. त्याच्यानंतर मग काय आपले वांगे 2 वांगेच होते. 2 वांग्याचंच केले. 2 वांगे बटाटे अशी करून थोडी शेंगदाणे वरून गार्निशिंग करून तशी ती भाजी केली. वांगे बटाट्याची भाजी. आणि आपल्या चपाती भाजी असं केलं. आणि आणलं टिफिनला. तेच आता खायला. क्रियांशला ते आईकडे सोडलं. त्याला दिले मारीची बिस्किट दिले. चहा बिस्किटसाठी संध्याकाळकरता त्याला देऊन आलेली आहे. त्याला अजून वर्कलोड आहे. करायचं काय बॅनरचं वगैरे करायचं ते करते. सांगते तुम्हाला मग नंतर ऑपरेशन. त्यानंतर हे ट्रायसायकल ॲडव्हर्टायझिंग आहे. हे ॲडव्हर्टायझिंग ट्रायसायकल ॲडव्हर्टायझिंग. हे बस क्यू शेल्टरचं कॅम्पेन केलेलं मी. अगोदर असं दिसत होतं. बेस्ट बस क्यू शेल्टर बोलतात त्याला. आणि हे नंतर ह्या क्लायंटचं MZ इलेक्ट्रॉनिक त्या क्लायंटचं राहिलेलं आहे. मुंबईमध्ये मुंबई सेंट्रल इथे हे बसस्टॉप आहे. बसस्टॉप याला वर्ड्स ॲडव्हर्टायझिंगमध्ये बस क्यू शेल्टर असे बोलतात. त्यानंतर मी ऑफिसमधून डायरेक्टच घरी आले. यांना किंवा यांची तब्येत ठीक नव्हती. जेवणाला पटापट आटोपते. कांद्याची भाजी करते. कांद्याची भाजी दूध गरम केलेलं आहे. यांची तब्येत ठीक नव्हती म्हणून तशीच ऑफिसमधून आली डायरेक्टली. त्यांना डॉक्टरकडे गेले. झोपले आहेत ते. गाजर हे झालेले ते खराब होत आलेले. त्याच्यामुळे थोडासा गाजरचा हलवा करते. बघूया अजून काय काय. कांद्याची भाजी करते. सोलते पटापट. ऑलरेडी उशीर झाला. लवकर आपण आटायचं.
वेळेवर जेवलं ना तर बरं डोळे झोपायला लागले, कांद्याचं हे होत आता. काय काय जण याच्यामध्ये कांद्याच्या भाजीमध्ये मुगाची डाळ टाकतात, चण्याची डाळ टाकतात. आमच्या यांना तर आवडत नाही डाळ टाकलेली, मग आपण एक छोटासा बटाटा टाकायचा. मुलीला पण आवडतो, तिला पण ते आवडत नाही. काय डाळ वगैरे टाकलेली, मुली म्हणजे कशा बाबासारख्याच असतात. आमच्या अण्णांना चवळीची भाजी आवडायची. माझ्या अण्णा म्हणजे माझे पप्पा, माझे बाबा. त्यांना चवळीची ती पालेभाजी, चवळीची ती भाजी फार आवडायची त्यांना. पालेभाजीमध्ये तीच भाजी, बाकी काही नाही आमच्या घरात. माझ्या माहेरी पालेभाज्या म्हणजे त्या. गाजरचा वगैरे शिजतोय, घी टाकले, त्याच्यानंतर मग गाजर टाकलेले आहे, किसून गाजर टाकलेले आहे. त्याच्यानंतर मग आपले दूध टाकलेलं आहे. भाजी कापून झाली माझी. कांदा टाकला, थोडे बटाटे पण टाकले मी कांद्याच्या भाजीमध्ये. मीठ टाकले, थोडीशी हळद टाकले, बिकॉज मी मिरची कमी टाकली ना, थोडा लालसरपणासाठी. एक साखर टाकली मी त्याच्यामध्ये. काजू टाकले त्याच्यामध्ये. आणि आपली लास्टला वेलची पावडर टाकली. ॲक्च्युली याच्यामध्ये कसं खवा पण टाकायचं असतं. आता खवा काय विचार केलेला, खवा वगैरे बनवून करेल हलवा गाजरचा, बट वेळ भेटला नाही मला. ते गाजर ते खराब होण्यापेक्षा करून टाकलेलं बरं. दुधाची ती मलाई होती ती टाकली त्याच्यामध्ये, त्याच्याने पण गोडवा लागतो. आणि काजू पण आहे, काजू पण तसेच सॉफ्टनेस टाकले ना तर ते बरोबर होऊन जातात. काही नाही, हलव्याशिवाय सुद्धा, हलव्यामध्ये खव्याशिवाय चांगला लागतो हलवा. घरी आपला केलेला हलवा सुंदर असतो. आपल्या आवडीने आपण जेवण केलं तर जेवण खूप रुचकर लागतं. बस ते कसं का होईना, साधं पण साधं, फक्त त्याच्यामध्ये एक भाव आपला गोडवा ठेवायचा. आनंदाने जेवण केलं ना ते सगळं जेवण, वरण भात का होईना, साधा दूध भात का होईना, पण तो सुंदर लागतो. फक्त आनंदाने करायचं जेवण आपल्या माणसांना खाऊ घालायला चांगलं लागतं. बाकी त्याच्यामध्ये अजून पाणी त्याच्यामध्ये आहे गव्हाची आपल्या कांद्याच्या भाजीमध्ये अजून पाणी आहे. त्या आटल्यावर नंतर आपण चपात्या करायच्या आहेत. मला गाजरचा हलवा आता झाला ऑलमोस्ट. थोडंसं पाणी त्याच्यामध्ये साखर टाकलेलं, थोडंसं पाणी आहे, थोडंसं
चला झाला माझा हलवा गाजरचा. गाजराचा हलवा इथे रेडी. कुकर लावला आहे. भांड्याचा भाजी चालले. हलवा तर झाला आहे ऑलरेडी. चपात्या करायच्या बाकी आहेत. चपात्या आता करते पटापट. लगेच आपल्या चपात्या करायच्या. शेंगदाण्याचा तूप टाकते. थोडासाच राहिलेला करायचं. आता करेल नंतर. चपात्या चालल्यात माझ्या. चला झालं माझं जेवणामध्ये मम्मीने बनवले चपाती, भात, डाळ. ही मला भाजी नाही माहिती. कांद्याची भाजी आहे. कांद्याची. हा. ठीक आहे, कांद्याची भाजी आहे ही. आणि हे तुम्ही चूज करा काय. मग विचार हा तुम्ही चूज करा काय असू शकतं तुमचा फेवरेट डेझर्ट. मला गाजरचा हलवा मला खूप आवडतो म्हणून मम्मीने बनवलंय. सगळ्या चाटमध्ये बस क्रियांच्या चाटमध्येच एक डिफरन्स आहे. क्रियांच्या चाटमध्येच एक डिफरन्स आहे. भाजीच नाहीये, एकच पीस दिला मम्मीने. सगळं ताट झालंय. नैवेद्याचं पण झालंय.